नमस्कार, श्रद्धाच आर्ट ऑफ वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी श्रद्धा परत घेऊन आले, परत नवीन बिझनेस प्रोडक्ट. चला मग काय करूया, कुठेही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं आपण अर्धा किलो रवा घेतला आहे. मीडियम साईजचा रवा आहे, म्हणजे बारीक रवा नाही आहे. जो रेग्युलर आपण उपम्याला वापरतो तो रवा घेतला आहे. 5 ते 6 मिनटं थोडा गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे मीडियम टू लो गॅसवर. मोठ्या गॅसवर करायचा नाही, करपण्याची शक्यता आहे. मीडियम टू लोला 5-6 मिनटं भाजून घ्यायचं आहे. सगळे पदार्थ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे आपला पदार्थ जास्त काळ टिकणार आहे. रवा आता एक 5-6 मिनटं भाजून झाला आहे, तो सगळा काढून ठेवला आहे. आता 50 ml एक 4 चमचे तेल घेतलेलं आहे. तेल चांगलं तापलं की 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी घालायची आहे. आणि मोहरी आणि जिरे छान तडतडले की त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. 2 ढाळ्या कढीपत्ता घातलेला आहे. कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यामध्ये आलं घालायचं आहे. आलं बारीक चिरून घाला, तुम्ही किसून घातलं तरी चालेल. आता हे सगळं आपल्याला 2 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. 1-2 मिनटानंतर आपण उडीद डाळ घातली आहे. 2 ते 3 चमचे उडीद डाळ घाला. उडीद डाळ छान खमंग गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायची आहे. सगळे पदार्थ छान आपण परतले की काय होतं, आपला पदार्थ जास्त काळ टिकणार आहे. आपण याच्यात प्रिझर्वेटिव्हचा वापर करणार नाही. आता यामध्ये एक 8 ते 10 बारीक चिरलेल्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्यासुद्धा छान परतून घ्यायच्या आहेत. कुरकुरीत होईपर्यंत मिरची आपल्याला परतायची आहे. तोपर्यंत उडीद डाळ पण आपली छान लालसर झालेली आहे. आता यामध्ये हिंग घालायचं आहे अर्धा चमचा. आता मिरचीचं प्रमाण जास्त असलं तरी आपल्याला पुढं त्याचा उपमा करायचा आहे, इन्स्टंट उपमा किंवा उपमा प्रेमिक्स. त्यामुळं मिरच्या इथं आपल्याला जास्त घालायच्या आहेत, कारण आपला उपमा जेव्हा तयार होणार तेव्हा दुप्पट साईज त्याची होणार, म्हणून इथं आपण जास्त मिरच्या वापरायच्या आहेत. आता मोठ्या प्रमाणावर करणार असाल तर तुम्ही एक जिन्नस तळून बाहेर काढायचे आहेत. कढीपत्ता तळून बाहेर काढा, काजू तळून बाहेर काढा, उडीद डाळ तळून छान गुलाबीसर झाली की बाहेर काढा, मिरच्या काळपट झाल्या की तळून बाहेर काढा. पण हे छोट्या प्रमाणात आहे म्हणून मी ह्याच्यातच सगळं घातलेलं आहे. काजूसुद्धा छान गुलाबीसर आपले झालेले आहेत. मिरची काळपट झालेली आहे, जशी चिवड्यासाठी आपण तळून घेतो त्याप्रमाणे सगळं आपलं झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपण थोडा करत रवा घालणार आहोत आणि रवा घालून परत छान परतून घेणार आहोत. आता या एका प्रीमिक्सपासून आपण 2 पदार्थ तयार करणार आहोत. हा आपला मसाला इडली आणि उपमा प्रीमिक्स असं आपलं 2 पदार्थ याच्यापासून करणार आहोत. या प्रीमिक्सपासून उपमा आणि मसाला इडली. आता एक 4 ते 5 मिनटं परत चांगला रवा परतून घ्यायचा आहे, म्हणजे हा पदार्थ आपला विदाऊट प्रिझर्वेटिव्ह टिकणार आहे. पदार्थ 1 महिना सहज, 1 ते 1.5 महिना. प्रिझर्वेटिव्ह घातलं तर 6 महिने टिकणार. पण हा असाच पदार्थ न प्रिझर्वेटिव्ह घालता 1.5 महिने चांगला टिकणार आहे. चवीपुरतं मीठ घातलं आहे. आता जेव्हा तुम्ही प्रीमिक्स करणार तेव्हा मिठाचं प्रमाण योग्य करा, कमी जास्त होता कामा नये. थोडंसं प्रीमिक्स, तुम्ही जर बिझनेस करणार आहात तर प्रीमिक्सपासून उपमा करून बघा, चव बघा आणि मग तसं मीठ ॲडजस्ट करा. आता हे सगळं छान आपलं परतून झालेलं आहे. आता आपल्याला हे पूर्ण गार करत ठेवायचं आहे. हे बघा असं गुलाबीसर रंग येतोपर्यंत परतायचं आहे. एक 6 ते 7 मिनटं आपल्याला अर्धा किलो रव्याला लागतील. आणि मग गार झाल्यानंतर आपल्याला पुढचे काही पदार्थ आहेत ते घालायचे आहेत. अतिशय सुंदर ह्याच्यापासनं मसाला इडली आणि उपमा तयार होतो. जे आपले मुलं मुली बाहेर शिकायला आहेत किंवा बॅचलर जे कोणी आहेत त्यांच्यासाठी हे प्रीमिक्स खूप उपयोगी पडणार आहे. छान भाजून घेते, कारण आपलं प्रीमिक्स आपल्याला टिकवायचं आहे. फ्रीजमध्ये ठेवलं तर हे 6 महिने सहज टिकेल आणि विदाऊट फ्रीज तुमचं 1.5 महिना ते 2 महिने हे प्रोडक्ट चांगलं टिकणार आहे. आता पूर्ण गार करत ठेवूया
हे बघा रंग किती बदलला याचा. आपलं प्रीमिक्स पूर्ण गार झालेलं आहे. पूर्ण गार झाल्यावर याच्यात 2 चमचे साखर घाला. साखरेनं अतिशय सुंदर चव येते. आपल्या पदार्थाची चव बॅलन्स करायसाठी आपण साखर घालतो. आता हे पूर्ण गार झालेलं प्रीमिक्स आहे ते आपण पॅकिंग करणार आहोत. तुम्ही तुमच्या ह्यानं पॅकिंग करा. मी 200 ग्रॅमचं पॅकिंग केलेलं आहे. 200 ग्रॅमचं पॅकिंग तुम्ही 150 ग्रॅमचं सुद्धा पॅकिंग करू शकता. आता या सगळ्या पॅकिंगमध्ये 4 प्लेट उपमा आपला तयार होणार आहे. हे मी 200 ग्रॅम पॅकिंग केलं आहे. उपमा आणि इडली प्रीमिक्स. आता काय करूया, ह्याच्यापासून कसं आपण प्रीमिक्स तयार म्हणजे ह्याच्यापासून कसं उपमा तयार करणार हे बघूया. आता आपण काय करूया, 1.5 कप मोजून आपण प्रीमिक्स घेतलेलं आहे. त्याच्यात तिप्पट साधारण उपम्यासाठी आपल्याला पाणी घालायला लागतं. सोप्या ह्याच्यात बघा की 1 कप घेतलं तर 3 कप पाणी घालायला लागेल. इथं तर आम्ही जास्त जण होतो म्हणून मी 1.5 कप इथं उपमा प्रीमिक्स घेतलेला आहे. त्याच्यात तिप्पट पाणी घातलं आहे. आता ह्या तुम्हाला जे आवडीचे भाज्या, आता माझ्याकडं ग्रीन पीस होते, तुम्हाला याच्यात गाजर अजून काही असेल श्रावणघेवडा तर बारीक चिरून पाण्यात पहिला शिजवून घ्या आणि मग त्याच्यात पाणी उकळल्यावर आपलं प्रीमिक्स घाला आणि हलवत राहा आणि झाकून 1-2 ते 3 मिनटं ठेवा. हे अशा पद्धतीनं केलं ना तर ह्याला सुंदर चव येते. तुम्ही बरणीत घातलं, पाणी घातलं आणि 5 मिनटं झाकून ठेवलं, 10 मिनटं, तर तो परफेक्टनेस त्या पदार्थाला येत नाही. पण तुम्ही या पद्धतीनं केलं, आता बॅचलर कोणी करू शकतं ना. 3 पट पाणी घालायचं आहे आणि त्यात अगदी काही भाज्या नको आहेत, तर नुसतं हे ओतलं तरी होण्यासारखं आहे. तुम्हाला हवं आहे टोमॅटो घाला. तुपानं आपल्या उपम्याला खमंगपणा येतो, त्यामुळं नक्की तूपवर 1 चमचा घाला. आणि असा आपला मस्त प्रीमिक्सपासनं उपमा तयार झालेला आहे. अतिशय सुंदर टेस्टी होतो, कारण आपण मिरची, साखर, मीठ ह्याचं प्रमाण परफेक्ट पडल्यानंतर आहा, अगदी बाहेरच्यासारखा उपमा वाटतोय. वरून खोबरं आणि कोथिंबीर घाला आणि सर्व करा. 5 मिनटात तुमचा उपमा प्रीमिक्सपासनं उपमा तयार होणार आहे. एक प्रोडक्ट घ्या आणि 2-2 पदार्थ करा. हे बघा, अगदी बाहेरच्यासारखा उपमा मऊसूत झालेला आहे. आता आपण बघणार आहोत इडली. 1 कप आपण प्रीमिक्स घेतले तर 1/4 कप दही घालायचं आहे आणि लागेल तसं थोडं पाणी घालून फेटायचं आहे. 1 कप तुम्ही प्रीमिक्स घेतलं तर पाव, म्हणजे तसं घरच्या ह्यानं बघितलं तर 1 वाटी प्रीमिक्स घेतलं तर पाव वाटी त्याच्यात तुम्ही दही घाला आणि सगळं छान फेटा. अंदाजे पाणी घालायचं आहे आणि 10 मिनटं झाकून ठेवायचं आहे. आता ते होस तोपर्यंत आपण इडली पात्राला तेल लावून घेऊया, तिकडं पाणी उकळत ठेवूया. 10 मिनटानंतर आपला रवा छान भिजला गेला आहे. त्याच्यात थोडीशी हळद घाला, कोथिंबीर घाला आणि जरा पाणी घाला. खूप पातळ हे करायचं नाही आहे मिश्रण, थोडंसं घट्टसर, आपल्या नॉर्मल इडलीपेक्षा जरा घट्टसर असतं. हळद कोथिंबीर घालून छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये इनो घालायचा आहे, 1 पाव चमचा. जरासं पाणी घाला आणि तुम्ही इडली शिजवायला ठेवून द्या. सगळ्या ह्याला आपण काय केलं, तेल लावून घेतले पहिला. चवीला खूप छान होती. मुलांना डब्याला द्यायचं आहे किंवा घरात कोण अचानक पटकन पाहुणे आलेत, प्रीमिक्सपासून इडली केली, उपमा केला. आता इडली शिजायला मात्र 10-15 मिनटं जाणार बरं का. पूर्ण गार करा. इथं थोडंसं गरमच मी तुम्हाला दाखवते, थोडी गडबड आहे, पण किती जाळी आहे पडली आहे, किती सुंदर दिसते आहे, खूप हाताला भाजते. मसाला इडली उपमा प्रीमिक्स, याच्यासाठी आपण रवा घेतला आहे 500 ग्रॅम 20 रुपये, काजू 25 ग्रॅम 20 रुपये, तेल 50 ml, मीठ 2 चमचे
1 चमचा साखर, इथं तुम्हाला थोडं गोडसर आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा. उडीद डाळ 3 चमचे, कढीपत्ता 2 ढाळे, हिंग अर्धा चमचा, हिंगसुद्धा इथे 1 चमचा घेतला तरी चालेल. मोहरी आणि जिरे 1-1 चमचा आणि मिरच्या एक 15 नक्की घ्या. या एवढ्या सगळ्या प्रीमिक्सला हा एक 35 रुपये खर्च होणार आहे. आणि भाजायचा हे करायचं एक 5 रुपये पुढे इथे मी धरलेला आहे खर्च. साधारण 100 रुपये खर्च आपल्याला आलेला आहे. 100 रुपयात 600 ग्रॅम प्रीमिक्स तयार होते. साधारण 3 पाकिटं तयार होतात. एका पाकिटाला 34 रुपये खर्च आहे. तर तुम्ही 60 रुपयापर्यंत त्याची विक्री करू शकता. आता याच्यात तुम्हाला अजून तुमच्या यानं काही घालायचं असेल तर तुम्ही ॲड करू शकता. पण मी माझ्या यानं जे घातलेलं आहे, आता आपल्याला इडली करायची आहे त्यामुळे याच्यात दाणे बिणे म्हणजे शेंगदाणे आपल्याला घालता येणार नाहीत. पण काजूनं त्याला टेस्ट सुंदर येणार. काजूचं कॉस्टिंग जास्त वाटलं तर थोडं काजू कमी करू शकता तुम्ही. काजू तुकडा वापरा म्हणजे 20 रुपयापर्यंत तुम्हाला बसेल, किंवा होलसेल घ्या. होलसेलनं सगळं हे तुम्हाला कमीच बसणार आहे. आणि जास्त क्वांटिटीत जेव्हा तुम्ही करणार तेव्हा तुम्हाला हा बिझनेस ॲटोमॅटिक परवडणार आहे. सुंदर प्रोडक्ट होतं. मगाशी खूप हाताला भाजत होतं कारण गरम गरमच मी ते काढलं होतं. पण खूप सुंदर इडलीसुद्धा होती आणि उपमा पण होतो. नक्की ट्राय करून बघा. प्रोडक्ट छान आहे आणि बिझनेससुद्धा नक्की चांगला होऊ शकेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे खरंच कुणाला गरज आहे त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचेल. आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नाही मग नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. आणि असेच माझे वेगवेगळे व्हिडिओ बघा जे तुम्हाला खूप उपयोगीच पडणार आहेत. चला परत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओला. तोपर्यंत टाटा बाय बाय.